Hello students, in today's lecture we are going to see the some remaining macro directives, that is include and purge. Then the directive include informs the assembler to include the statement defined in the include file. म्हणजे डायरेक्टिव्ह इन्क्लूड जे आहे ते काय काम करणार आहे, जे काय तुमचे इन्क्लूड फाईलमध्ये जे काय तुमचं डायरेक्टिव्ह म्हणजे जे काय तुम्ही डिफाईन केलेलं आहे स्टेटमेंट्स ते सगळे काय करायचे, इन्क्लूड करायचं काम कोणाचं, इन्क्लूड डायरेक्टिव्हचं. म्हणजे इन्क्लूड फाईलमध्ये जे काही स्टेटमेंट्स तुम्ही डिफाईन केलेले आहेत ते सगळे इन्क्लूड होणार आहेत विथ द हेल्प ऑफ इन्क्लूड डायरेक्टिव्ह. द नेम ऑफ द इन्क्लूड फाईल फॉलोज द स्टेटमेंट इन्क्लूड. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, नेम ऑफ म्हणजे इन्क्लूड जे डायरेक्टिव्ह आहे ते इन्क्लूड आणि त्याला पुढं काय फॉलो करणार आहे तुमच्या फाईलचं नेम. It is placed to place all the data and frequently used macros into a file known as a header or a include file. म्हणजे आपण हे कशासाठी यूज करतोय बघा, जे काय आपण फ्रिक्वेंटली आपण डेटा किंवा जे काय मॅक्रोज यूज करणार आहे ते सगळं काय करतोय आपण इन्क्लूड फाईलमध्ये स्टोअर करतोय आणि त्याला आपण ॲज अ हेडर फाईलसुद्धा म्हणतोय किंवा इन्क्लूड फाईलसुद्धा असं म्हणतोय. द इन्क्लूड फाईल मस्ट एक्झिस्ट इन द डायरेक्टरी स्पेसिफाईड इन द पाथ स्पेसिफिकेशन, अदरवाईज देन द असेंबलर गिव्ज अन एरर. म्हणजे जे काय तुम्ही पाथ स्पेसिफाय केलेलं आहे इन्क्लूड ह्या स्टेटमेंटमध्ये, त्या पाथ जिथं स्पेसिफाय केलं तिथं तुमची ती फाईल कंपल्सरी असली पाहिजे आणि जर ती फाईल त्या डिरेक्टरीला नसेल तर तुमचं काय करते, असेंबलर एरर मेसेज जनरेट करतो आहे. देन द पार्ट ऑफ द असेंबलर विच प्रोसेसेस द इन्क्लूड फाईल इज नोन ॲज अ प्री प्रोसेसर. देन तर जनरल फॉर्मॅट कसं आहे बघूया. इन्क्लूड हे डायरेक्टिव्ह यूज करायचं, त्याच्यानंतर फाईल पाथ स्पेसिफिकेशन विथ फाईल नेम. जो काही तुमचा फाईलचा पाथ आहे तो पाथ द्यायचा अलॉंग विथ द फाईल नेम. आता एक्झाम्पल बघा, इन्क्लूड c:/tasm/macro लायब्ररी. जे मॅक्रो .lib हे तुमचं काय झालं, एक नेम झालं तुमच्या फाईलचं आणि त्याचा पाथ काय आहे, c:/tasm असं पाथ आहे त्याचा. त्याला एक एक्झाम्पल दिले आहे बघा, इन्क्लूड c:/tasm/bin/myproc.lib. मग ही पण काय झालं, myproc हे तुमचं फाईल नेम झालं आणि त्याच्यानंतर हा जो पाथ आहे तो कोणता आहे, c:/tasm/bin/ हा तुमचा काय झाला, फाईलचा पाथ झाला. लक्षात येते इन्क्लूड कसं करणार आहे तुम्ही ते. Then next is the purge. Execution of an include statement causes the assembler to include all the macro definitions that are in a specified library. म्हणजे तुमचं जे काही इन्क्लूड डायरेक्टिव्ह आहे हे काय करते, जे काही तुम्ही स्पेसिफाय केलं आता जी डायरेक्टरी जे नंतर त्या फाईलमध्ये जे काय काय मॅक्रोज जे काय काय डेटा असणार आहे ते सगळं काय करणार आहे, तुमचं इन्क्लूड फाईल काय करणार आहे, अटॅच करणार आहे, ॲड करणार आहे. मग सपोज तुमच्या लायब्ररीमध्ये असे 3 मॅक्रोज आहेत, डिस्प, रीड नम आणि डिस्प 8 बिट असे तुमचे काहीतरी म्हणजे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लायब्ररीमध्ये. पण तुम्हाला फक्त रीड नम हा एकच लागणार आहे आणि जो काही डिस्प आणि डिस्प 8 बिट आहे ना तो लागणार नाही आहे. मग तुम्ही पर्ज हे डायरेक्टिव्ह यूज करून काय करू शकताय, जे काय डिस्प आणि डिस्प 8 बिट हे तुम्हाला लागणार नाही आहेत ते काय करू शकताय, तुम्ही डिलीट करू शकताय. म्हणजे फ्रॉम द करंट असेंब्ली, म्हणजे तुम्ही आता सध्या जे वापरायला लागला ना ज्या प्रोग्रामसाठी, त्या प्रोग्रामसाठी फक्त तुम्ही काय करू शकताय, ते 2 जे आहेत ते डिलीट करू शकताय. मग कसं करायचं बघा, त्याचं एक्झाम्पल पहिला इन्क्लूड करायची ती लायब्ररी, दॅट इज इन्क्लूड D:/C: काय असेल ते कुठं तुमचं असेल ते /tasm/macro.lib हे तुम्ही इन्क्लूड केला. त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, फक्त रीड नम पाहिजे आहे आणि डिस्प आणि डिस्प 8 बिट नम नको आहे. मग तुम्ही काय करणार त्यावेळेला, पर्ज डिस्प नको आहे, डिस्प 8 बिट नम नको आहे, ते फक्त काय करायचं तिथं डिक्लेअर करायचं. म्हणजे ते काय होणार, करंट असेंब्लीसाठी फक्त काय होणार आहे, डिलीट होणार आहेत आणि फक्त काय तुमचं जे काय रीड नम आहे ते तेवढंच काय राहणार आहे, तुमचं अटॅच होणार आहे तुमच्या करंट असेंब्लीसोबत. Then next बघा, macro arguments. To make a macro flexible, you can define names in it as a dummy arguments. In the macro explained with the label directive, that is strrev, the macro arguments str1, str2 and count
विल बी सबस्टिट्यूटेड बाय द आर्ग्युमेंट स्पेसिफाईड इन द मॅक्रो कॉल. म्हणजे जे काही तुम्ही STR स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 आणि काउंट हे जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्सला काय करणार आहे तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे बाय द आर्ग्युमेंट स्पेसिफाईड इन द मॅक्रो कॉल. म्हणजे मॅक्रो कॉल जिथे तुम्ही इनिशिएट केला आहे तिथे जे काही आर्ग्युमेंट स्पेसिफाय केले त्याची व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे STR1 STR2 आणि काउंटला तिथं सबस्टिट्यूट करणार आहे. देन ते एक्झाम्पल बघूया तुमच्या लक्षात येईल. दॅट इज डॉट मॉडेल स्मॉल. एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलं आहे. देन डेटा सेगमेंटमध्ये जर तुम्ही बघितला तर STRS कम्प्युटर्स आणि STRD म्हणजे 10 ड्युप्लिकेट केलेले आहेत. देन काउंट जो आहे तो सुरुवातीला कशाने इनिशियलाइज केला आहे 8, कारण तुमच्या कम्प्युटरमध्ये किती आहेत 8 आहेत ना. देन कोड सेगमेंटमध्ये बघा STRREV STRS STRD आणि काउंट हे असं तुम्ही काय केलं तर आर्ग्युमेंट्स पास केलेत. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर STRS STRD आणि काउंट हे जे आहेत ते आपण सबस्टिट्यूट करणार टू द मॅक्रो आर्ग्युमेंट्स STR1 STR2 आणि काउंट रिस्पेक्टिवली. म्हणजे लक्षात आलं आहे STRS जे आहे ते STR1 होणार, STRD आहे ते STR2 आणि काउंटनी आपण काय करणार आहे सबस्टिट्यूट करणार आहे. देन कंडिशनल मॅक्रो एक्सपान्शन. Most of the macro processors may also modify the sequence of the statements generated for a macro expansion depending on the arguments applied in the macro invocation. म्हणजे जे काही मॅक्रो प्रोसेसर्स आहे ते काय करतात तुमचं जे काही स्टेटमेंट तुम्ही जे काही सिक्वेन्सनी तुम्ही दिलेलं असताय ते सिक्वेन्ससुद्धा काय होतं चेंज करतात, ते मॉडिफाय करतात त्याच्यामध्ये थोडंसं. मग ते डिपेंडिंग ऑन द आर्ग्युमेंट्स अप्लाइड इन द मॅक्रो इन्व्होकेशन. म्हणजे तुम्ही जे काय आर्ग्युमेंट्स पास केला आहे इन द मॅक्रो इन्व्होकेशन त्याच्यावर डिपेंड्स असणार आहे की ते कसं मॉडिफाय होणार आहे ते. कंडिशनल असेंब्ली इज कॉमनली यूज टू डिस्क्राईब दिस फीचर. इट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ कंडिशनल मॅक्रो एक्सपान्शन. जे कंडिशनल असेंब्ली तुम्ही कॉमनली यूज करताय जेणेकरून हे फीचर आपल्याला डिस्क्राईब करता येईल. आणि हे जे आहे ह्याला आपण कंडिशनल मॅक्रो एक्सपान्शन असं सुद्धा म्हणतो आहे. देन त्याचे एक्झाम्पल बघा. सपोज वी हॅव रिटन अ मॅक्रो टू डिस्प्ले स्ट्रिंग ऑन द स्क्रीन ॲज गिवन बिलो. दॅट इज डिस्प मॅक्रो मेसेज मूव AH, 09H, मूव DX, ऑफसेट मेसेज INT 21H आणि NDM. हे जे आहे ते आपण काय केलं आहे जो काय आपला मेसेज आहे तो डिस्प्ले करण्यासाठी काय केलं आहे आपण थोडंसं मॅक्रो राईट डाऊन केलेलं आहे. डिस्प हे नाव झालं, मॅक्रो हा कीवर्ड झाला, मेसेज हे काय झालं आर्ग्युमेंट्स झाले. देन तुम्ही काय करायला तो डिस्प्ले करायला आणि ॲट द लास्ट तुम्ही NDM यूज केला. दिस इंडिकेट्स वॉट दिस इज द एंड ऑफ द डिस्प मॅक्रो. Assume there are two strings defined in STR1 and STR2. Depending on the condition, program may display either STR1 or STR2 as given below. म्हणजे दोन स्ट्रिंग आहेत आपल्याकडे STR1 आणि STR2 आणि जी काही कंडिशन असणार आहे त्या कंडिशनवर डिपेंड्स असणार आहे की तुम्हाला स्ट्रिंग 1 डिस्प्ले करायची आहे की स्ट्रिंग 2 डिस्प्ले करायची आहे. स्ट्रिंग 1मध्ये काय माय नेम इज टॉम आणि स्ट्रिंग 2 काय आहे माय नेम इज जेरी. आपल्याला काय डिस्प्ले करायचं आहे माय नेम इज टॉम डिस्प्ले करायचं आहे काय माय नेम इज जेरी डिस्प्ले करायचं आहे. हे कशावर डिपेंड्स असणार आहे काहीतरी कंडिशनवर डिपेंड्स असणार आहे. जर कोड सेगमेंटमध्ये तुम्ही बघितलं जम्प इफ नॉट कॅरी टू नेक्स्ट, जर कॅरी जनरेट झाला नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला डिस्प STR2 म्हणजे तुम्हाला दुसरी स्ट्रिंग डिस्प्ले करायची आहे. दॅट इज माय नेम इज जेरी डिस्प्ले करायचं आहे. आणि जर कॅरी जनरेट झाला तर तुम्ही काय करणार आहे माय नेम इज टॉम डिस्प्ले करणार आहे. आणि ते डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही काय होणार आहे एक्झिट होणार आहे. आणि डिस्प जो आहे तो इथं आपण मॅक्रो लिहिलेलाच आहे ऑलरेडी, मग तो मॅक्रो फक्त तिथं काय होणार कॉल होणार आहे. लक्षात येते. कंडिशनल मॅक्रो फक्त काय एखादी कंडिशन असते की कुठला आपल्याला चूज करायचं आयदर दिस ऑर दिस. आयदर ऑर केस म्हणजे काय कंडिशनल केस. Then today we will stop here. Thank you.